नमस्कार, स्वातीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आजची रेसिपी आहे कच्च्या कैरीचा शिजवलेला आमरस। अक्षय तृतीया स्पेशल पन्ह। पितळाच्या पात्रासाठी ह्या पन्ह्याचं खूप महत्त्व आहे। चला तर पाहूया आमरस कसा बनवायचा। पन्ह्यासाठी 2 कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहे। कुकरमध्ये 3 शिट्ट्यामध्ये कैऱ्या शिजवून घेतल्या। वाळा घालून पन्ह बनवते आहे। माठातील पाण्यामध्ये वाळा घालून ठेवला तर पाण्याची टेस्ट खूप छान लागते आणि तहान पण जाते। वाळा हा गुणकारी आहे। गहूला कचुला पन्ह्यामध्ये घालते आहे। असा असतो गहूला कचुला मार्केटमध्ये मिळते। आता पन्ह्यामध्ये घालण्यासाठी हे साहित्य वापरलेलं आहे। खसखस, चिकन सुपारी, इलायची, लवंग, वाळा, खोबरं, सोप आणि विड्याचं पान। गहूला कचुला एका बाउलमध्ये मी थोडासा वाळा घेतला आहे। गहूला कचुला घातलेला आहे। त्यामध्ये सोप घालते आहे। अर्धा वाटी पाणी घालून 10 ते 15 मिनिटं छान मुरत घालायचं, म्हणजे ग्राइंड करताना एकदम बारीक होईल। 2 चमचे तांदूळ मी 20 मिनिटं मुरत घातले होते, पाणी काढून घेतलेलं आहे। आता हे 2 विड्याचे पानं घेऊन त्याला चुना लावायचा आणि थोडासा कात घालायचा, म्हणजे आपल्या पन्ह्याला छान रंग येईल। चिकन सुपारीचे बारीक काप करून घेतले आहे। 2 इलायच्या घालते आहे। असा विडा तयार झाल्यानंतर वरून 2 लवंगा लावून पॅक करून घ्यायचा। आपले पूर्वज हे विडा खायचे, म्हणून या विड्याचं महत्त्व पन्ह्यामध्ये आहे। असा विडा आपला तयार झालेला आहे। आता मिक्सरच्या पॉटमध्ये विडा घालते आहे। पहिले तांदूळ घालते आहे, वाळा घालते आहे आणि बाकीचं जे आहे ते गाळणीने गाळून मिक्सरमध्ये घालते आहे। याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। अर्धा वाटी पाणी घालते आहे। 1 चम्मच खसखस घालते आहे। मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते आहे। अशी स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे। कैऱ्या आता छान थंड झालेल्या आहे। वरून साल काढून घ्यायची। पूर्ण कैरीवरचा साल काढल्यानंतर आतमध्ये जे गर राहतो तो गर पूर्ण सलग करून गुठली अलग काढून घ्यायची। अशा पद्धतीने काढून घेतलेली आहे। आता यामध्ये असं गुठळ्या दिसू नये म्हणून मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घ्यायची। थोडंसं पाणी घालायचं। अशा पद्धतीने पेस्ट तयार झालेली आहे। 1 वाटी गूळ घेतला आहे आणि पाण्यात मुरत घातलेला आहे, कारण गुळामध्ये कचरा राहतो। गूळ मुरल्यानंतर गाळून घ्यायचा। आता पातेल्यामध्ये पूर्ण साहित्य एकत्र करते आहे। सुरुवातीला कैरीची पेस्ट घालायची, त्यानंतर गुळाचं पाणी गाळून घेते आहे। वाळा आणि पानाच्या विड्याची पेस्ट जी केलेली आहे ते पण थोडं पाणी घालून गाळून घ्यायचं। सगळं घातल्यानंतर पन्ह तर इतकं छान लागतं प्यायला, खूपच मस्त। वाळ्याचा सुगंध, लवंग, इलायची, पानाचा विडा असल्यामुळे तर खूपच छान लागते आणि रंग पण खूप छान येतो पन्ह्याला। आता गाळणीवरचं जे जाडसर निघालं आहे ते बाहेर काढून घ्यायचं। आता सगळं आपण एकत्र केलं आहे। चमच्याने छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता छान मिक्स झाल्यानंतर फोडणी घालते आहे। गॅसवर पातेलं ठेवलं आहे। 1 ते 1.5 चम्मच तूप घालायचं। अर्धा चम्मच जिरं घालते आहे। जिरं छान तुपामध्ये तडतडल्यानंतर त्यामध्ये जे पन्ह बनवलं आहे त्याला फोडणी घालते आहे। अर्धा गडवा पाणी घालायचं, कारण कैऱ्या आंबट असतात। असं छान मिक्स करून घ्यायचं। 1 वाटी साखर घालते आहे। गूळ आणि साखर घातल्यामुळे पन्ह आणखीनच टेस्टी बनते। छान मिक्स करून घ्यायचं। आमच्या इथे मार्केटमध्ये एक आप्पाजी गहूला कचुला विकताना एक गाणं म्हणतात। ते गाणं असं आहे, गहूला कचुला खोबऱ्याची वाटी घेणारे बाबू बुडाबुडीसाठी। मला ते गाणं खूप आवडलं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं। 3 ते 4 उकळ्या म्हणजेच 10-15 मिनिटात आपलं पन्ह तयार झालेलं आहे। 15 ते 20 मिनिटं छान पन्ह उकळू द्यायचं। आता खोबरा खीस घालते आहे। अर्धा चम्मच चारोळी घालते आहे। पन्ह 15 मिनिटं तरी छान उकळू द्यायचं, म्हणजे थोडं घट्ट येईल। हे पन्ह 4 ते 5 दिवस फ्रीजमध्ये तुम्ही ठेवून केव्हाही पिऊ शकता। पन्ह्याची चव बदलत नाही। गव्हाच्या कुरडीसोबत आणि पोळीसोबत पन्ह खूप छान लागते।
अक्षय तृतीयाला या पण्याचं खूपच महत्त्व आहे. वर्षातून एकदा बनते. कुरडीसोबत हे पन्ह खायला खूपच छान लागते. मी एक घास खाऊन दाखवते. असे पद्धतीने बुडवायचं आणि खायचं. खूप टेस्टी आणि यम्मी लागते. करून पहा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसं बनलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला लगेच दिसेल. तुमच्या इथे अक्षय तृतीयेला कोणत्या पद्धतीचं पन्ह बनवल्या जाते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद.